मिस्टर राममूर्ती, येस सर. एक काम करा, बरोबर 1 तासाने सगळ्या स्टाफची एक मीटिंग अरेंज करा. ओके सर, नो प्रॉब्लेम. जस्ट फॉर्मल. नाही, त्याचा अजेंडा वगैरे काहीही नसेल. एक्झॅक्टली आफ्टर 1 hour आय विल बी देअर. ओके. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू सो नाईस. Sir, I think I have explained about BRC, how funds coming, how we are getting project, etc. या. But sir, shall I ask you the personal question? Mr. Ramurthy, nothing is personal here. My life is just like open book. Don't hesitate to ask any question. Sir, माझ्याच नाही पण पूर्ण BRCच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न घोळतोय, तो असा की तुम्ही तुमची ब्रेन सर्जरीची प्रॅक्टिस सोडून या छोट्याशा पोस्टसाठी. $1 million वाला क्वेश्चन. इनफॅक्ट ही मीटिंग भरवण्याचा माझा अजेंडा तोच आहे. Sir, we are eager to hear. हे पहा, मला मेंदू आणि संगणक याचा असा तौलनिक अभ्यास करायचा आहे आणि अशी एक मायक्रोचिप तयार करायची आहे की जी काही काळाकरता का होईना पण मेंदूचं काम करेल. मिस्टर राममूर्ती, मी आजपर्यंत बऱ्याच मेंदूवरच्या शस्त्रक्रिया केल्या. अगदी 1 महिन्याच्या लहान मुलापासून ते 100 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत. जेव्हा माझ्याकडे एखादी ॲक्सिडेंटल केस येते तेव्हा मात्र मी अगदी हतबल होऊन जातो. आय फेल्ट सेन्स ऑफ डिफीट. माझ्या डोळ्यासमोर एखाद्या माणसाचा जीव जातोय आणि मी मात्र काहीच करू शकत नाही. मग तुमच्या मनात काय आहे? म्हणूनच मी विचार करतोय की असा एखादा कॉम्प्युब्रेन बनवायचा किंवा अशी एखादी मायक्रोचिप बनवायची की ज्याच्यामुळे अनेकांचे प्राण वाचतील. त्याचा स्टँड बाय पंप, तसाच स्टँड बाय ब्रेन. मग त्यात हळूहळू सुधारणा करत 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 मला एक प्रतिमेंदू तयार करायचा आहे. मग ह्या मेंदूतला डाटा म्हणजे स्मरणशक्ती, मेंदूवर झालेले संस्कार, हे सगळं त्या मेंदूमध्ये ट्रान्सफर करता येईल. सर, मग आपले पुढचे प्लॅन्स काय आहेत? या कामासाठी मला तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे. त्याकरता मला काही संगणक तज्ज्ञ, त्याचप्रमाणे काही न्यूरोलॉजिस्ट पण लागतील. रिमेंबर, दे मस्ट बी हार्ड वर्कर्स. ॲट द सेम टाइम ते सांगकामेही हवेत. सो मिस्टर राममूर्ती, Yes sir. can you suggest me some names? Definitely sir, definitely. I am suggesting here Mr. Bhave as a neurologist Okay. and Mr. Kelkar, software designer. Hey, you guys, come with me. And you serve tea. Okay? So, Mr. भावे, मी फार ध्येयवादी माणूस आहे. म्हणजे काय, एखादं काम माझ्या डोक्यात आलं ना की ते काम म्हणजेच माझं ध्येय ठरतं. मग त्या ध्येयाच्या मागे मी अगदी झपाटल्यासारखा लागतो. त्या ध्येयाच्या आड ज्या ज्या व्यक्ती येतील त्या व्यक्ती माझ्या शत्रू बनतात. मग त्याच्यात माझी पत्नी मेनका का असेना. त्यामुळे तुम्हाला जर माझ्याबरोबर काम करायची इच्छा असेल तर वेळेचं बंधन राहणार नाही. 24 तास काम करायची तयारी ठेवा. बुद्धीच्या कामाबरोबर कष्टाच्या कामाची तयारी ठेवा. सर, तुम्हाला नवीन रिसर्चसाठी काही इन्फ्रास्ट्रक्चर लागणार असेल तर या महिन्यातच बजेट सबमिट करावं लागेल. या महिन्यात? आज किंवा आत्ता का नाही? हे बघा मिस्टर केळकर, मला इथे एक सुसज्ज असं ऑपरेशन थिएटर पाहिजे. हे अडली नडली ऑपरेशन्स मला तिथं करता येतील. ठीक आहे सर, मी गणपुल्यांना तुमच्याकडे पाठवतो. ही इज द ओनली सिव्हिल इंजिनियर वी आर हॅव्हिंग. ओके, सेंड हिम अर्जंटली. यू मे गो नाव.
हॅलो. कसा होता आजचा पहिला दिवस? वा, एकदम मस्त होता डार्लिंग. मी वाट बघते तुमची. नाही, काही सांगता येत नाही. काय अगं, कामं भरपूर आहेत इथं. मला एकट्यालाच करायची आहेत ती. म्हटलं ना वाट बघते. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला माहित नाही, मी वाट बघते. माझी वाट बघू नकोस, ओके? म्हटलं ना मी वाट बघते. ठीक आहे, येईन मी लवकर. ओके डार्लिंग. लव्ह यू. खरं तर मेनकेनं पैसा आणि प्रसिद्धी या दोनच कारणांसाठी डॉक्टर विश्वामित्रांशी लग्न केलं होतं. हॅलो सर, गुड मॉर्निंग. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. श्याम, बैस अरे, बैस बैस. थँक्यू. तुझी ओळख करून देतो. मीट माय वाईफ मेनका. मेनका हे माझे असिस्टंट श्याम भावे. एकदम हुशार माणूस आहे बरं का. नमस्कार. हां, आपण मला वाटतं स्टडीमध्ये जाऊया नाही का? हां, मेनका एक काम कर, 2 कॉफी कर आणि मला स्टडीमध्ये पाठवून दे. ओके, चलो. डॉक्टर विश्वामित्रांनी त्यांची पत्नी मेनका आणि श्याम यांची ओळख करून दिली खरी, पण तिथेच घोळ झाला. मेनका आणि श्याम एकमेकांच्या प्रेमात पडले. आमच्या लग्नापासूनच त्यांचं असं वागणं. लग्नाच्या पहिल्या रात्री सुद्धा ऑपरेशनमध्ये बिझी होते आणि रात्री 1 वाजता घरी आले. पलंगाभोवती हार व फुले पाहून म्हणतात कसे, सॉरी मेनका, अगं अर्जंट केस आली होती ना म्हणून उशीर झाला. एक खूप कॉम्प्लिकेटेड केस होती, त्यात मी या शहरातला एकटा न्यूरोसर्जन. मॅडम, अहो अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांना समजून घेतलं पाहिजे. तेच तर करत आले मी, म्हणून तर अजून आमचं लग्न टिकले, नाहीतर कधीच डिवोर्स झाला असता. काही काळानंतर मला कळालं ते माझ्याशी सेक्स सुद्धा एक उपचार म्हणूनच तर करतात. त्यावेळेला सुद्धा त्यांच्या डोक्यात फक्त ऑपरेशन आणि पेशंट्सच, आणि आता तर कॉम्प्युटरचा खूळच बसले म्हणा त्यांच्या डोक्यात. एवढ्या मोठ्या बंगल्यात मी फारच एकटी आहे रे श्याम. मॅडम, अहो ध्येयासाठी आपलं जीवन खर्च करणारी माणसं या जगात दुर्मिळच आहेत. तुम्ही एका असामान्य माणसाच्या पत्नी आहात. त्यांच्याबद्दल तुम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे, गौरव वाटलं पाहिजे, भूषण वाटलं पाहिजे. गौरव आणि भूषणांनी रोजच्या भूका भागत नाहीत. ठराविक वयात त्या भूका भागल्या नाहीत तर त्यांचाच राक्षस बनतो. मॅडम येतो. मिस्टर केळकर, सर, आपल्याला जवळजवळ प्रतिमेंदूच बनवायचा आहे. बघा ना, मेंदू आणि संगणक याच्यात कमालीचं साम्य असतं. मायक्रोचिपला निर्णय घेण्याची बुद्धी नसते, परंतु आपल्या चिपमध्ये ती असेल. अनेक सेन्सर बसवावे लागतील, कारण पंचेंद्रियांचं काम हे कॉम्प्युटर ब्रेनला नियंत्रणबद्ध ठेवावं लागेल. मिस्टर केळकर, सर, आपल्याला हा प्रतिमेंदू असा सुसज्ज बनवायचा आहे की एखाद्या वेड्या माणसाचा मेंदू काढून त्या ठिकाणी आपल्याला हा प्रतिमेंदू बसवता येईल. डेफिनेटली सर. राईट नो? बस. खरंच रे, सर नुसते बोलून थांबले नाहीत, तर आपल्या रिसर्चसाठी
या वेड्याच्या घरच्यांना पैसे देऊन याला खरेदी करूनच आणलं. जाऊ दे, कमीत कमी आपल्या रिसर्चमध्ये शहाणा झाला तर उरलेल्या आयुष्यात तरी भलं होईल त्याचं. गुड आफ्टरनून. गुड afternoon, आफ्टरनून. sir. गुड आफ्टरनून. सर सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आणलं ह्याला. सर हे रिपोर्ट्स. ओके ओके. सर प्रति मेंदू तयार करणं म्हणजे प्रतिसृष्टीच निर्माण करण्यासारखं आहे. अरे कदाचित त्याचसाठी विश्वामित्र सरांना देवानी जन्माला घातलं असेल. ते मला माहिती आहे. कारण ह्या कामासाठी मला माझं आयुष्य कमी पडणार आहे. तुझ्यासारख्या तरण्या बांड अशा सहकार्याची मी निवड केली. भावे, मला वाटतं की तू माझा पहिलाच शिष्य म्हण ना. त्यामुळे माझं सगळं ज्ञान हे मला पहिल्यांदी तुझ्या मेंदूत ट्रान्सफर करायचं आहे. सर मग तर मला देवाकडे प्रार्थनाच करायला हवी की देवा मला या विश्वासाला पात्र ठरव आणि तुम्हाला आणि मला उदंड आयुष्य मिळू दे. गुड जोक. अच्छा, ओके ओके सर. सर अरे गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. काय म्हणतोस? काय मजेत. श्याम कुठे आहे? जिकडे विश्वामित्र तिकडे श्याम. गळ्यातला ताईत झाला अगदी. अरे कसलं ताईत आणि कसला काय रे, चमचेगिरी करत हिंडत असतो. तुला माहिती आहे लिटरेचर त्यांचं जिकडचे तिकडचे फोटो घालून जर्नलला पाठवत असतो. तो विश्वामित्र एक वेडा ना, दुसरा श्याम एक वेडा. हो असं काय म्हणताय सर? कॉम्प्युब्रेनचं काम जवळजवळ पूर्ण होत आलंय. काय पूर्ण होत आलंय? काय पूर्ण होत आलंय? त्या विश्वामित्राने त्या श्यामला सगळे पॉवर्स देऊन ठेवले आहेत. मी आपला नावाला नुसता डेपोटी रे, पण मी ह्या गोष्टीची ना मॅनेजमेंटकडे कंप्लेंट करणार आहे बघ, लक्षात ठेव. जाऊ द्या सर. चला. श्याम, श्याम, मला वाटतं आपला हा कॉम्प्युब्रेन हा ह्युमन ब्रेनला नक्की रिप्लेस करू शकेल. नाही पण सर त्याला लोकेट कुठे करायचं आणि त्याला लागणारा इलेक्ट्रिक सप्लाय? हा, त्याला मेंदूच्याच जागी ठेवायचा. त्याला लागणारे पॉवर सेल हे जपानमध्ये सध्या डेव्हलप होत आहेत. पुढच्या आठवड्यातच त्यातली काही सॅम्पल्स आपल्याला येतील. त्यातलाच एक पॉवर सेल आपण कॉम्प्युब्रेनमध्ये बसवायचा आणि तो कॉम्प्युब्रेन आपण वेड्या सखारामला बसवायचा आणि मग आपल्या संशोधनाचं फलित म्हणून प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण त्यालाच उभं करू ना. हा श्याम, मला वाटतं आपलं जवळजवळ 90% काम झालंय. हे सगळं झाल्यानंतर मी सुद्धा BRCच्या डायरेक्टर पदाचा राजीनामा देईन. मग तर श्याम, तू, मी आणि केळकर आपण कॉम्प्युब्रेनची एक फॅक्टरी काढू, ब्रेन एक्सपोर्ट करू. येस, मग काय पैसाच पैसा, नावच नाव, यशच यश. आणि हे सगळं झाल्यानंतर मी माझ्या बायकोला मेनकेला घेऊन मी स्वित्झर्लंडला जाणार. येस येस, कारण माझा हनीमून अजून बाकी आहे.
बायको माझ्याशी प्रेमविवाह केला, लव्ह मॅरेज. माझा पैसा, माझी प्रसिद्धी आणि माझा ब्रेन, त्याच्याकडे बघून तू माझ्याशी लग्न केलंस. ठीक आहे, हे बघ, हे बघ, तिजोरीच्या किल्ल्या तुझ्याकडे आहेत. तिजोरी उघाड आणि तुला तुला लागतील तेवढे पैसे, दागदागिने सगळं घेऊन जा. माझ्या माझ्या डोळ्यासमोर तुझा चेहरा सुद्धा मला दिसता कामा नये. लक्षात ठेव. चल निघ. श्याम, श्याम, अरे माझा माझा मानसपुत्र, मानसपुत्र, आमच्या गुरु शिष्याचं नातं, म्हणजे माझं माझं सगळं ज्ञान मी याला दिलं. श्याम, श्याम, अरे गुरु शिष्याचं नातं तू जपायला हवं होतंस. नाही, तू तर या गुरुपत्नीशीच. तू बघ, तुझ्यासारख्या व्यभिचारी स्त्रीला मी जिवंत ठेवलंय ना. मेहरबानी समज. जल्दी घेतोन. श्याम, श्याम, अरे येस मिस्टर केळकर, येस मी बोलतोय. येस, इमिजिएटली कम टू माय रेसिडेन्स विथ ॲम्ब्युलन्स. ओके. डॉक्टर विश्वामित्रांनी वेड्याचा